जे भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित उपासक आणि उपासिका, आज फाल्गुन पौर्णिमा आणि झिने आईने ह्या पौर्णिमेचं महत्व काय आहे हे थोडंसं त्यांनी विशद केलेलंच आहे. ह्या दिवशी आता आपण महत्व म्हणताना नेमकं तुम्हाला माहिती आहे का की पौर्णिमा आणि अमावस्या कुठल्या कॅलेंडरनी चालू आहे? कॅलेंडर आहे ना, फाल्गुन हा 12वा महिना आहे, म्हणजे ही वर्षातली शेवटची पौर्णिमा किंवा शेवटचा महिना आहे. तर याचं एक कॅलेंडर आहे ना, आपल्या घराच्या भिंतीवर असतं ते जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे महिने आहेत. तुम्ही शाळेतही शिकला असाल की याला मराठी महिने म्हणतात. तर मग हे खरंच मराठी महिने आहेत का? ते कुठलं कॅलेंडर आहे? तर भारतामध्ये जवळजवळ 18 कॅलेंडर आहे, पण त्यातले तुम्हाला माहिती असणारे फक्त खाली 3 जास्त आहे. कारण अमावस्या पौर्णिमा तुम्ही म्हणता की नाही, त्याला शक कॅलेंडर म्हणतात. कुठलं? शक. शक कोण होते आणि कॅलेंडर कशी निर्माण झाली? वर्षाचे 365 दिवस का असावेत? याला काही कारण आहेत का? कारण पौर्णिमेला जायचं तर मग आपण बुद्ध वैज्ञानिक म्हणतो तर इथून गेलं पाहिजे. नुसताच बुद्ध वैज्ञानिक आहे असं म्हणून भागन का? नाही. तर शक आणि विक्रम संवत्सर अशी ही 2 महत्वाची कॅलेंडर भारतामध्ये चालतात. कुठल्याही धर्मावर टीका करू नये असं सांगितलं जातंय, परंतु विकृती सांगावी असं बुद्ध धम्माने सांगितलेलं आहे. टीका कोणावर करायची नाही, पण विकृती काय असेल तर ती सांगितली पाहिजे. तर आजही जे पंचांग असतं आहे का नाही, वडजी लोक पंचांग सांगतात ना, कुठल्या कॅलेंडरवरनं सांगतात ते? शक आहे ना. शक कितव्या शतकात आलेत? 5व्या-6व्या शतकात आलेत ते. म्हणजे कॅलेंडर केव्हापासून सुरू झालं? 5व्या-6व्या शतकामध्ये. हे तुम्हाला माहिती असलेलं. मग भगवान बुद्धांनी कुठल्या पौर्णिमा मान्य केले असतील? तिथं सांगता ना तुम्ही की भगवान बुद्धाला वैशाख पौर्णिमेला जन्म झाला, वैशाख पौर्णिमेला ज्ञान प्राप्त झालं आणि वैशाख पौर्णिमेलाच त्यांचं महापरिनिर्वाण. म्हणजे तेव्हा पौर्णिमा होत्या की नाही? मग आता आपण काय म्हणतो? शक आणि विक्रम संवत्सर. याच्यामध्येही फरक आहे. तुम्हाला कधी जर तुम्ही युपी मध्ये गेलात तर प्रचलित आहे. कारण काय झालं की बुद्ध हा आम्ही आमचा इतिहास विसरलो आणि इतिहास विसरल्यामुळं काय झालं की आम्ही आमची धरोहर ही दुसऱ्याची मानायला लागलो. आज तेच झालं. महाबोधी विहाराचं काय झालंय? आम्ही 1956 ला धम्म स्वीकारला, महाबोधी विहार बघायला गेलो, पण धार्मिक बनून नाही गेलो, पिकनिक म्हणून गेलो. है की नाही? प्रत्येकाने, मला वाटतं याच्यातले 90% लोक बौद्ध गयाला जाऊन आले असाल ना तुम्ही, पण पिकनिक म्हणून गेला, आमची धरोहर म्हणून कधी गेला नाही. आणि म्हणून आम्हाला हा इतिहास की पौर्णिमा कशा सुरू झाल्या आणि भगवान बुद्धाच्या काळापासून. कारण आजच्या तुम्ही ज्या पौर्णिमा मानतात हे शक संवत्सर आणि विक्रम संवत्सर आहे, पण पौर्णिमा बुद्धाच्या काळामध्येही होत्या. जर नसत्या तर मग बुद्धाला हा इतिहासच नसता ना. मग या शकन हेच काय? तर हा आमचा इतिहास दाबल्या गेला, आम्हाला हा इतिहास माहितीच नाही. आणि मग हा इतिहास जर शोधायचा असेल तर आम्हाला आमच्या त्रिपिटकात ग्रंथात जावं लागतं. आणि याच्यावरती अजूनही आमचे लोक पीएचडी करायला तयार नाही. आम्ही पीएचडी कशावर करतो? टुरिझम आणि बुद्धिझम, आहे की नाही? याच्या पलीकडे आमची पीएचडी जायला तयारच नाही ना. आमचे पीएचडी उठल्या किती द्या, आणि आमची पीएचडी कशा करताय? फेलोशिप करताय. असं बोललं की बाकीच्या लोकांना राग येतो, कारण आमचे विचारवंतही मग म्हणतात. कारण ही पीएचडी हे विक्रम संवत्सर आणि शक दोघंही बौद्ध राज्य आहे. विक्रमादित्य हाही बौद्ध राजा आहे आणि शक हेही
बौद्धिस्ट आहे, पण आजही हिंदू धर्म कोणतं कॅलेंडर म्हणतात ते मराठी महिन्यातलं कॅलेंडर हा हिंदू धर्माचं आहे. आजही तिथं पिंडदान करतो, कुठल्या कॅलेंडरनी करतो तो? शक यांनीच करतो ना, 7व्या शतकातला आहे ते. मग बौद्ध कॅलेंडर कुठला आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मग मात्र आम्हाला अभ्यास करावा लागतो, कारण हा अभ्यास आमच्या कुठल्याच बुद्धिवानाने केला नाही. असो, आता आपण जाऊया, कारण आपल्याला जे माहिती आहे तिथपर्यंतच आपण जायला पाहिजे, कारण आपला मेंदू असतो एवढा, मी नेहमी सांगत असतो. कारण त्या मेंदूच्या वरचं ज्ञान दिलं की माणूस काय होतो? पागल होतो, दगड मारायला लागतो. मग कारण कधी कधी म्हणतात ना, आयएस पोरग जास्त अभ्यास करायला लागलो पागल झालो हो म्हणतात, आहे की नाही? म्हणून मेंदूच्या वरती जाऊ नये. आणि म्हणून आपला IQ, भगवान बुद्धाने तुम्हाला तेच सांगितलं. एका भिक्षूला एका गाथेवरती त्यांनी अरहंत केलं. म्हणजे शिक्षण. आजही तुम्ही बुद्धाचा धम्म म्हणता का बुद्धाची टीचिंग म्हणता ना? बुद्धाची काय आहे? शिकवण आहे. बुद्धाने तुम्हाला कुठलेही कर्म काढण्यास सांगितले. काय सांगितले? शिकवण सांगितली. आणि बुद्धाची सर्व शिकवण ही पौर्णिमेच्या निमित्ताने आहे. अमावस्या, पौर्णिमा आणि अष्टमी. मग तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय होता की कॅलेंडर. आजही तुम्ही UP मध्ये गेलात तर तुमच्याकडे नवरात्र बसतं की नाही? नवरात्र असतं तर UP मध्ये 15 दिवस अगोदर बसतं. का बसतं ते? तर ते विक्रम संवत्सर आहे. 2 कॅलेंडर मध्ये 15 दिवसाचा फरक, फक्त 15 दिवसा. विक्रम संवत्सर आणि शक संवत्सर याच्यामध्ये किती दिवसाचा फरक आहे? 15 दिवसाचा. आणि म्हणून आपल्याला जर आपल्या बुद्धाचं कॅलेंडर पाहायचं असेल तर मग महावंश या ग्रंथात जावं लागतं. कुठला ग्रंथ बघावा लागतो आपल्याला? महावंश. आणि महावंश ग्रंथ कोणी लिहिलाय? महायान पंथावाले. म्हणजे आपल्यात एवढ्या दुविधा आहेत की आपण मानतो काय, न मानतो काय. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला ह्या पंथाच्या बाहेर आणून आपल्याला उभं केलं होतं. आणि आजही आपण ह्या सगळ्या गोष्टीच्या बाहेर आहोत. आम्ही नावाने बुद्ध झालो, आचरणाने बुद्ध नाही झालो. म्हणून पौर्णिमा मानताना आपण फक्त खीर याच्यावरच पौर्णिमा मानायची का? आम्हाला त्यातले खरे गर्भित अर्थ कळले पाहिजे. सांगताना जिने आईने सांगितलं की नाही की फाल्गुन पौर्णिमेला काय झालं? 3 प्रसंग सगळ्यांना माहिती आहेत. काय 3 प्रसंग आहेत? की भगवान बुद्ध कपिल वस्तूला आपल्या जन्मगावी गेले. गेल्यानंतर काय केलं? तर राहुलला दीक्षा दिली. नुसती राहुललाच दिली का? नंदालाही दिली. आता याच्यामध्ये वाद आहे. जर तुम्ही अश्वघोषाचं चरित्र वाचलं तर नंद हे भगवान बुद्धाच्या समकालीन आहे, पण काही ठिकाणी सांगितलं ते राहुलाच्या समकालीन आहे. म्हणून त्रिपिटकामध्ये थोडा आहे. कारण काय दोन्ही गोष्टी कशा मानल्या जातात? कारण प्रजापती ही त्यांची मावशी पण आहे. महाप्रजापती कोण आहे? मावशी आहे. आणि म्हणून जेव्हा नंद आणि त्यांचा जन्म होता तर नंद ही दाईकडे दिले जातात आणि भगवान बुद्धाला प्रजापती स्तनपान करते. ही आख्यायिका आहे. आणि म्हणून मनी निर्माण झाल्या. मनी अशाच निर्माण नाही झाल्या. तुम्ही बोलताना म्हणीकडे लक्ष देत नाही, पण आजही म्हण काय आहे की माय मरावी आणि मावशी जगावी. कोणाकडे बघून झालेलं आहे ते? महाप्रजापती. अशी म्हण निर्माण नाही झाली. ह्या म्हणी निर्माण होतात त्या कशाला? आता तुम्ही बोलता की नाही, काही जास्त शहाणपणा नको करू, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त म्हणता ना तुम्ही, म्हणाय की नाही? काय या म्हणीचा अर्थ? 4 पावसाळे म्हणजे मी 4 वर्षावास तुझ्यापेक्षा जास्त ऐकलेले आहे, तुझ्यापेक्षा मी बुद्धिमान आहे, असा त्याचा अर्थ आहे. पण त्याची विकृती काय करून टाकली? पावसात भिजावला त्याला. 4 पावसाळे जास्त खाल्ले, असा अर्थ आहे का त्याचा? नाही. त्याचा अर्थ तो आहे. त्या म्हणी निर्माण झाल्या, ह्या बुद्ध धर्मातून निर्माण झालेल्या म्हणी आहेत. म्हणून की इथे मग भगवान बुद्धाच्या आपल्याला त्या चरित्रापासून जायला पाहिजे. त्यांनी सांगितलं की महाप्रजापती त्यांच्या स्वागताला होते, त्यांचं पूर्ण शाक्य कुळ होतं, पण यशोधरा नव्हती. काय अर्थ काढणार आहे तुम्ही याच्यातून? कारण यशोधरा ही स्वाभिमानी होती तेव्हाही, पण आत्ताची स्त्री स्वाभिमानी ठेवली का तुम्ही? कारण आत्ताची स्त्री तुम्ही दुय्यम केली. त्यावेळेसही बाबासाहेब ग्रंथामध्ये लिहितात, बाबासाहेबांच्या बऱ्याचशा प्रवचन आहेत. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात की भगवान बुद्ध यशोधरेला न सांगता गेले असतील याच्यावर माझा विश्वास नाही, कारण ते डरपोक नव्हते. भगवान बुद्ध डरपोक नव्हते असे कोण लिहितात? बाबासाहेब लिहितात. मग ह्या विकृत्या कशा आल्या? आणि म्हणून ती म्हणते
मी जायला परमिशन दिली बुद्धाला, कारण बुद्धही म्हणतात की मी जर ह्या पदापर्यंत पोहोचला असेल तर याला मुख्य कारण कोण आहे? यशोधरा आहे. बुद्ध तिचं योगदान मान्य करतात आणि म्हणूनही ती स्वाभिमानी आहे की जर बुद्धाला वाटत असेल की मी त्यांच्या योग्यतेचे आहे, त्यांनी स्वतः मला भेटायला या. म्हणजे स्त्रीचा स्वाभिमान. आणि तिथे बुद्धही नाकारत नाहीत, ते स्वतः जातात. मग काय घ्यायचंय आम्हाला याच्यामधून? आम्ही आज पौर्णिमा मानतोय ना, मग पुरुष मंडळींनी स्त्रीचा स्वाभिमान घ्यायचा की नाही? आजही आम्ही देतो का तो? कुठल्याही गोष्टीमध्ये करत असताना आजही आम्ही स्त्रीला दुय्यम मानतो. बुद्धांनी मानलं नाही, ते स्वतः गेले यशोधरेकडे. एवढंच नाही, त्याच्या पुढे जाऊन सांगतात. ते काय सांगतात सारीपुत्र आणि मोगलांना? मी सगळ्या चिंतेतून मुक्त झालो, मी सगळ्या व्यापातून मुक्त झालो. यशोधरा नाही झालेली, कारण ती ग्रहस्थासारखं आचरण माझ्या बरोबर करेल. तुम्ही तिला आडवे येऊ नका. आजही आम्ही काय म्हणतो, एखादं जर कुठलं डिसिजन घेतलं, बाई मदत बोलत गेली तर काय म्हणतो आपण? तुला जास्त काही कळत नाही, शांत बैस. बोलता ना तुम्ही, न कळत. ही शिक्षा आहे बुद्धाची. बुद्ध तिथपर्यंत नसते गेले. आजही काय होतं, राजकारणातला माणूस असेल, समाजकारणातला माणूस असेल, तो जर 4-5 दिवस घरी नाही आला तर बायको काय म्हणते? 2 महिन्याचं रॅशन भरून ठेवा आणि मग बोंबलत फिरा, कुठे फिरायचं आहे की. यशोधरा कुठे असेल ती? आणि म्हणून यशोधरा म्हणते, कारण मी मागेही तुम्हाला सांगितलं की यशोधराचं योगदान, रमाबाईचं योगदान, सावित्रीबाई फुलेचं योगदान, ही परंपरा आहे, वंश परंपरा आहे. ही अशीच येत नाही. तुमच्यात माझ्यात का नाही आली? आली का आपल्यात? नाही. मी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं ना, की आजही जर समजा एखादी बाई घराच्या बाहेर निघली आणि ती जर सांगली मला समाज कार्य करतात, नवरा काय म्हणतो? जास्त शहाणपणा नको करू, घरात बैस, आपलं बाकीचं करणारे करतील. आपणच काय त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही. नवरा करायला लागला तर तिचं तेच असते, माझं मला दे, सगळं काही घरात आणून टाका आणि मग करा. महापुरुष तेच होतात की 4-4 अपत्य गमावले तेव्हाच बाबासाहेब निर्माण होतात. सिद्धोधनाचा पूर्ण वंशच बुडवला जातो, तिथं बुद्ध निर्माण होतात. असेच होतात का? आणि म्हणून या पौर्णिमेला निमित्त असेच झाले का? भगवान बुद्ध 29व्या वर्षी घर सोडलं त्यांनी. आपण जास्त खोलात नाही जाऊ. 29व्या वर्षी घर सोडलं, 6 वर्ष तपश्चर्या केली, सगळ्या काही गोष्टी तुमच्या सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत. आणि जेव्हा त्यांना बुद्धत्व प्राप्त होतं तेव्हा ते पहिलं धम्म प्रवचन देतात. तुमच्या माहिती करता सांगतो की हे 5 प्रावर्जक कपिल वस्तूमधूनच राजा सिद्धोधनाने पाठवलेले असतात. हे कोणते कोण गेला? कारण जो कौंडण्य आहे की जेव्हा महामायेला पहिलं स्वप्न पडतं की बोधिसत्व हत्तीच्या रूपामध्ये तिच्या स्वप्नामध्ये येतात आणि उजव्या कुशीतून फूल घेऊन तिच्या कुशीमध्ये एक करतात, आणि त्या स्वप्नाचा अर्थ लावायला जेव्हा 8 ब्राह्मण येतात, त्यातला सगळ्यात लहान असलेला कोण आहे? हा कौंडण्य, जो धम्मचक्र प्रवर्तन सूत्राच्या पहिल्याच त्याच्यामध्ये अरंत होतो. तो कौंडण्य लहान आहे. आणि सगळेजण सांगतात की हे जर ग्रस्त जीवनात राहिले तर चक्रवर्ती राजा होतील, आणि संन्यासी झाले तर सम्यक संबुद्ध होतील. पण हा कौंडण्य लहान असतो तरी हा म्हणतो नाही नाही, ते चक्रवर्ती काही होणार नाहीत, हे सम्यक संबुद्धच होतील. आणि सिद्धोधन त्याला त्या मैफिलमधून उठून. सांगण्याचा मुद्दा काय माझा, की जर मनात आणलं असतं यशोधरेने तर सासराही तिच्याच बाजूने होता ना. तर नाही वाटत होतं की हा चक्रवर्ती झाला पाहिजे, माझा पोरगा कोण झाला पाहिजे? चक्रवर्ती झाला पाहिजे. परंतु बाबासाहेबाचं वाक्य इथे सत्य का वाटतं? कारण तिने परमिशन दिलेली. आणि मग ते जेव्हा जातात, सगळी तपश्चर्या करतात. सांगण्याचा उद्देश असा आहे की 5च्या 5ही सिद्धोधनाला माहिती आहे. सिद्धोधनाला प्रत्येक खबर आहे की आज कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे, काय आहे. आपल्याला सांगताना इतिहास वेगळा सांगितलेला आहे, परंतु सिद्धोधनाने हे ऍक्सेप्ट केलेलं आहे की माझा मुलगा गेला तर काहीतरी चांगल्याच्या शोधात गेलेला आहे. जेव्हा त्यांना कळतं की यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली, आणि मग ते पहिल्याने त्यांचा एक दूत पाठवतात. जेव्हा दूत असे 7 लोक पाठवलेले, सिद्धोधनाने किती पाठवलेले आहेत? 7. कारण जो माणूस पाठवला तो प्रवचनात जाऊन बसायचा आणि सिद्धोधनाने काय सांगितलं तर विसरून जायचा आणि तिथे दीक्षा घेऊन. म्हणजे बघा बुद्ध कशी होती. पाठवला की तो तिकडेच भिक्षू व्हायचा, परत काही
यायचं नाही. शुद्धोधन राजा 1 वर्ष, 6 वर्ष, 1 वर्ष म्हणजे 7व्या वर्षी आलेत. तर्क लावा, 1 वर्षभर दूध पाठवलेले शुद्धोधनाने की बाबा जाऊन आठवण करून द्या की तुझा बाप तुझी वाट बघतोय. आणि शेवटला कोणाला पाठवतात की यांचा जो सवंगडी असतो त्याचं नाव कालूदाई. कालूदाईला पाठवतात आणि मात्र त्याला जतावून सांगतात, म्हणतात मला माहिती आहे तू पण तिकडे दीक्षा घेणार आहेस, पण गेल्या गेल्या त्यांच्या प्रभावात येण्याच्या अगोदर फक्त माझा निरोप दे. आणि कालूदाई मात्र ते वचन पाळतो. कालूदाई जेव्हा जातो तेव्हा गेल्या गेल्या त्यावेळेसही भगवान जेतवनामध्येच असतात. आणि तेव्हा जो जातो कालूदाई गेल्या गेल्यानंतर मात्र त्याच्या ध्यानात असतं आणि मग तो जाऊन सांगतो राजाचा निरोप. काय निरोप सांगतो की भगवंत आपल्याला जी बोधी प्राप्त झाली तर त्या बोधीचा साक्षात्कार आपल्या पित्यालाही व्हावा अशा आपल्या पित्याची इच्छा आहे. आणि म्हणून तुम्ही, आणि भगवंत म्हणतात हो मी स्वीकारला, आता आपण जाऊया. आणि मग जे स्वीकारल्यानंतर भगवंत, त्यावेळेस तर काही अशा गाड्या घोड्या विमान तर नव्हते ना, मग कधी निरोप दिला असेल कालूदाईने? जेतवन ते कपिलवस्तू अंतर पायीच गेलेत ना ते. म्हणून तिथे ते चालत गेल्यानंतर ते पोहोचलेले फाल्गुन पौर्णिमेला आणि सकाळी. बघा परत ते दीपोत्सव हे सगळे भानगडी जेव्हा येतात की नाही, त्रिपिटकामध्ये कधी पोहोचलेले भगवंत? सकाळी सकाळी पोहोचलेले. म्हणजे दिवे लावायची काही गरज आहे का सकाळी? तुमचे जे दीपोत्सव येते की नाही, दान दीपोत्सव, भगवान बुद्ध कपिल वस्तूला गेले म्हणून ते दिवे लावले. कारण आम्हाला काय होतंय की आम्हाला ते सण पाळायची जास्त खुमखुमी येते आणि मग आम्ही परत तिथे जातो. मी रोज सकाळी फिरायला जातो. आज फिरताना मी बघितलं, मला 3 दिवस रात्रीच्या होळीचे चक्र दिसले. आता इथे 90% समाज बौद्ध म्हणता ना तुम्ही, 3 ठिकाणावर मला रात्री होळी जळालेली दिसली. 90% समाज तुमचा आहे आणि तरी इथे होळी. कोणाला असा मारामारीचा विरोध मी कधी म्हणत नाही. का? भगवान बुद्धांनी सांगितलंय वैज्ञानिक धर्म म्हणताना की तुम्ही तुमच्या आई वडिलाकडून 40-40% जीन्स घेता, 10% पूर्वसंचित असतं आणि 10% तुम्हाला परिस्थिती बनवते. परिस्थिती म्हणजे कोण? समूह. म्हणजे 90%मध्ये 10% समूहाला तुम्ही बुद्ध धम्म समजून सांगू शकला नाही. होळ्या आणि गणपती पेटतायत ना, आणि त्या 10%च्या गणपतीला पाणी घालायला तुमच्यातले 60% जात आहेत. आणि तरी आम्ही बुद्ध आहोत. कारण याच्या पाठीमागचा माझा सांगण्याचा उद्देश काय? त्या होळीला विरोध मारामारी करून करायचा आहे का? भगवान बुद्धांनी सांगितलं होतं की तुम्ही आचरणाने झाले पाहिजे. आणि 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या भाषणात सांगितलं होतं की मी आज तुम्हाला बुद्धाच्या ओटीमध्ये टाकतोय. जगामध्ये गेलेला बुद्धाचा धम्म आहे, तर तुम्ही एवढ्या शुद्ध आचरणाने तो धम्म आचरणात आणला पाहिजे की दुसऱ्याने तुमचं अनुकरण केलं पाहिजे. नाहीतर जग म्हणेल महाराणी बौद्ध धम्म बाटव. आम्ही आहोत का आचरणाने? नाही तर साकेत नगरमध्ये ह्या एरियामध्ये 90% बौद्ध असताना 10% लोकांच्या आचरणात फरक पडत नाही. मग तुम्ही बुद्ध नाही. म्हणून बाबासाहेब देवलालीच्या भाषणामध्ये म्हणतात तुम्ही बुद्ध आहात तर बुद्ध दिसले पाहिजे. आम्ही दिसतो का बुद्ध? नाही दिसत. कारण तुम्ही जर बुद्ध दिसले असते इथं होळ्या पेटल्या नसत्या. कारण होळी कोण आहे, आता ह्या इतिहासात जायचं तर त्याच्यावरही संशोधनाचा विषय खूप आहे. आता आपण इथे जेव्हा आहोत की जेव्हा ते कपिल वस्तूमध्ये येतात तेव्हा ते डायरेक्ट राजमहालात जात नाही, ते संघारामामध्ये उतरतात. आणि दुसऱ्या दिवशी ते चारिका करायला निघतात. त्यांच्या सोबतही संघ असतो आणि ते कशाला निघतात? चारिकेला निघतात. अहम तर सगळ्यात असतो, राजा आहे ना, सिद्धोधन राजा आहे. आणि तो येऊन त्यांच्या पुढे त्यांना सिद्धार्थाला म्हणतो की अरे हे काय करतो तू, माझ्या नावाला काळीमा फासतोस. तेव्हा काय झालं? तो म्हणे मी राजा आहे आणि तुलाही माहिती आहे की तुझ्या सोबत केवढाही मोठा संघ असेल तर त्यांना मी जन्मभर पोषेल एवढी संपत्ती माझ्याकडे आहे. तू का माझ्या गावात भीक मागतोयस आणि माझ्या वंशाला तू काळीमा फासतोस? बघा पौर्णिमेचे महत्व काय, बुद्ध तिथे काय बोलतायत, आपण काय त्याचा अर्थ घ्यायचा
तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की माझा वंश बुद्धाचा वंश आहे आणि आमच्यातल्या प्रत्येक बुद्धाने चारिका करूनच हे केले, म्हणून मी माझ्या वंशाप्रमाणेच करतोय, मी आता तुमच्या वंशाचा नाही. सांगण्याचा उद्देश काय आहे की जे काही लोक म्हणतात ना की 28 बुद्ध, तर त्यावेळेसही भगवान बुद्धाने स्वतः सांगितलेलं आहे की माझ्या अगोदरही बुद्ध झालेले आहे. आणि मग जेव्हा त्या सिद्धोधनाला ते समजावून सांगतात की मी माझ्या वंश परंपरेचीच अनुकरण करतोय, कारण प्रत्येक बुद्ध हा चारिका करूनच जगलेला आहे राजा. आणि मग ते सांगतात की अरे पण तू माझा पुत्र आहेस. आणि तिथे बुद्ध म्हणतात की हो, मला पुत्रप्रेम आणि पुत्रवीर हे दोन्ही कळतात आणि दोन्ही माहिती आहे, कारण त्यांनाही पुत्र होता ना. मला पुत्रप्रेमही माहीत आहे आणि पुत्र वीरही माहीत आहे. आणि म्हणून तिथे एक मोठं वाक्य ते वापरतात की राजा, जसा तू माझ्यावर प्रेम करतोस तसं तू प्रजेवरही प्रेम कर, म्हणजे तुला पुत्राचं प्रेम आणि विरह कळेल. किंवा त्याच्यामध्ये जर तू अडकला तर तुला तिथे धम्म कळेल. सांगण्याचा उद्देश आजही आपला तोच आहे की ह्या पौर्णिमेचा, फाल्गुन पौर्णिमेला नुसते गेले का त्या राजाला उपदेश दिलेला आहे, राजाला दिला. म्हणजे आता आपण मिलिंद प्रश्न आणि ती एक मालिका चालू आहे. प्रासंगिक काय आहे? आजही समजा तुम्ही रामायणात गेला तर ते प्रासंगिक आहे का? नाही होत. पण भगवान बुद्धाची पौर्णिमा प्रासंगिक आहे की नाही? आजही त्या राजाला तो सांगतो की राजा, मी तुझा पुत्र आहे हे नक्की, परंतु आता मी बुद्ध आहे. पण तुला जर पुत्र प्रेम करायचं असेल तर तू प्रजेवरती प्रेम कर, मग तुला कुठलंही दुःख होणार नाही. आजही प्रासंगिक आहे की नाही? आजही जे आमचे शासनकर्ते आहेत त्यांनी प्रजेला पुत्रवत समजलं पाहिजे की नाही? समजल्या जातंय का? नाही समजलं जात. आणि म्हणून प्रासंगिकता आजही बौद्ध धर्माची आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्त जेव्हा ते राजवाड्यामध्ये जातात आणि मग तिथे प्रसंग येतो की सगळेजण व्यक्तात, परंतु यशोधरा भेटत नाही, येत नाही. आणि तेही हे होतात, म्हणून ते विचारतात त्यांना की यशोधरा का नाही आहे, यशोधरेचा हट्ट काय आहे? आता तुम्ही कधी कधी म्हणसाल की यशोधरा गर्विष्ठ होती की काय. आता जर समजा आताही इथं बसलेल्या सगळ्यांचे पती 10 महिन्याकरता गेले गावी आणि त्यांचा जर निरोप जरी आला, तुम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचाल की नाही? घ्यायला जाल ना, स्वागताला जाते बाई, आता 1 वर्षानंतर येणार आहे. कारण तिचा तो स्वाभिमान कसा आहे मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा ते 6 वर्ष गेले तर खडानखडा माहिती राजमहालामध्ये येत होती आणि म्हणून तिकडे त्यांनी चिवर घेतलेलं होतं. तर यशोधराही साधे कपडे घालून आपल्या महालात वावरत होती. तिला कळत होतं की त्यांना तिकडे जेवायला नाहीये, तर तीही इकडे उपोषण करत होती, कारण ती तिचा धम्म पाळत होती. आणि म्हणून तिला माहिती होतं की सम्यक संबुद्ध झाले असतील, पण यांनी यांचा धम्म पाळला पाहिजे. मला भेटायला कोण आलं पाहिजे? ते आले पाहिजे. आणि म्हणून जाताना ते सांगतात महामोगलायन आणि त्यांना की मी मुक्त झालोय. यशोधरा मुक्त झाली का? नाही झाली. आणि म्हणून तिने जर सम्यक संबुद्धाच्या शरीराला स्पर्श जरी केला तरी तुम्ही तिला अडवू नका. जेव्हा ते जातात तेव्हा मात्र तिचा बाण फुटतो. कारण कुठल्याही गोष्टीचा बघा की जर तुम्ही चांगल्या गोष्टी करता कोणाला होकार दिला असेल आणि ती गोष्ट शक्य साध्य झाली असेल तर आनंद होतो ना. तिने परमिशन कशा करता दिली होती? सम्यक संबुद्ध व्हायला ना, दुःखावरती उपाय शोधायला, आणि ते मिळालं होतं. आणि म्हणून ती हे होते. परंतु हा राहुल 7 वर्षाचा झालेला आहे. राहुल आजपर्यंत कोणाला बाप मानतोय? सिद्धोधनाला. आता माहिती नाही, आता आपण जेव्हा वाचत जातो तेव्हा यशोधरा राहुलाला काय सांगते की तुझ्या बापाकडे तुझा संपत्तीचा हक्क माग, वारसा माग. 7 वर्षाचं पोर आहे, त्याला कळत नसेल ना काय आहे. आता 2 ठिकाणी 2 प्रसंग दिलेले की जेव्हा ही झरोक्यातून बघते तेव्हा ती बोटाने दाखवते की तुझा बाप कोण आहे. तर तो विचारतो की सगळे सारखेच दिसतात ना, संघ बसलेला आहे, सगळं सारखे. म्हणून नरसिंह गाथा जर तुम्ही वाचली तर नरसिंह गाथा ही 32 लक्षणांनी युक्त असे कोण वर्णन करत? हे यशोधरा.
कारण त्यांच्या अंगावरचे 32 लक्षणं फक्त यशोधरा चांगल्या प्रकारे सांगू शकते. आणि म्हणून ती त्या लक्षणाने सांगते त्याला की जा, मी सांगितलेल्या लक्षणाने युक्त, आता तू जाऊन त्या तुझ्या बापाला ओळख. आणि राहुल जाऊन त्यांच्याच पुढे उभा राहतो आणि त्यांना विचारतो, तुम्ही माझे ताता आहात का? तो म्हणतात हो. ते उठतात, चालायला लागतात. आणि मग हा राहुल पाठीमागे असतो की तुम्ही मला माझा हक्क द्या, संपत्तीचा हक्क द्या. मागे त्याचं सुरूच असतं. एखाद्या वेळेस यशोधऱ्याने तिच्या मनामध्ये वेगळा संपत्तीचा हक्क असेल, परंतु भगवान बुद्ध चालत चालत जातात आणि जिथे उतरले तिथपर्यंत हा राहुल त्यांच्या मागेच असतो. मला माझा हक्क द्या, मला माझा हक्क द्या. भगवंत मागे पुढे वळत नाही. आपल्या हातामध्ये असलेलं भिक्षापात्र त्याच्या हातामध्ये देतात आणि त्याला सांगतात की सोनं, चांदी, हिरे, मोती हे संपत्ती नाशवंत आहे आणि दुःखाला जन्म देणारी आहे. आणि म्हणून तुला जर मी काही देऊ शकत असेल तर माझ्याकडे असा मोठा खजिना आहे की तो कधीही संपत नाही आणि तो कधीही नाश पावत नाही. आणि म्हणून त्याच्या हातामध्ये भिक्षा पात्र देतात. आणि मग सारीपुत्ताला सांगतात की याला दीक्षा द्या. इथे सांगण्याचा उद्देश काय आहे की डायजोनिस नावाचा एक खूप मोठा दार्शनिक होऊन गेला, खूप श्रीमंत होता तो. मी तुम्हाला कुठली गोष्ट सांगतो की माणसाच्या भौतिक संपत्तीची आणि आत्मिक सुखाची. तो डायजोनिस सर्व संपत्ती दान देऊन बौद्धाचा अनुयायी झाला. आणि एका रोडच्या बाजूला त्यांनी एक आपले पारधी कसे पाल राहतात तसा पाल बांधून तो राहायचा. त्या जमान्यामध्ये सिकंदर जग जिंकायला निघाला होता. आणि ह्या डायजोनिसकडे याच्याकडे संपत्ती काय ठेवली होती, फक्त याने एक ग्लास पाणी प्यायचा ग्लास. आणि एक दिवस तो बाहेरून आला तर तो ग्लासही कोणीतरी चोरून नेला होता. डायजोनिस काय म्हणाला, एवढी संपत्ती होती, बरं झालं ती गेली, नाही तर मला रात्री 10 मिनिट झोप त्या ग्लासामुळं लागत नव्हती. मला वाटत होतं की हा ग्लास कोणी नेला तर मी पाणी कसं पिऊ. आता नेला, बरं झालं, कारण पाणी प्यायचा काही प्रॉब्लेम नाही. मी काल नदीवर गेलो होतो तर एक गाय आणि एक कुत्र ते काही ग्लासानं पाणी पित नव्हते. मी तसं सांगण्याचा उद्देश काय सांगतो मी की भौतिक सुख आणि आध्यात्मिक सुखामधला. आणि मग काही दिवसानंतर त्याची खूप कीर्ती वाढते आणि हीच कीर्ती सिकंदराच्या कानावर जाते. तर सिकंदर एक दिवस हा आरामशीर आपला उन्हामध्ये पडलेला असतो डायजेनिस, आणि एक दिवस सिकंदर त्याच्याकडे येतो. सिकंदर त्याला विचारतो, मला ओळखलंय का, मी सिकंदर. हा म्हणतो, ओळखलं तुला, न ओळखायला काय झालं, तुझं भरपूर नाव आहे. तुमचं पण नाव आहे, पण मला तुझ्यासारखं व्हायचं. कोण म्हणतोय, सिकंदर. कारण कीर्ती माझी आहे, कीर्ती तुझी आहे, मला तुझ्यासारखं व्हायचंय. तर हा म्हणतो, ये ना माझ्यासारखं पाल बांधून राहा, आधे सोडून सगळं. तो म्हणतो, नाही, आता मी जग जिंकायला निघालो आणि पूर्ण जग जिंकून आल्यावर मग मी मात्र तुझ्यासारखा होण्याचा विचार करेन. आणि तिथे डायजोनस म्हणतो की जो जग जिंकायला निघाला तो स्वतःला जिंकू शकत. हे कोणाचं वाक्य आहे, त्या माणसाचं. आणि म्हणून हे जे इतिहास लपवले गेले त्या बुद्धाच्या याच्यावरती, म्हणून म्हणतात ना की जेव्हा सिकंदर मेला तेव्हा दोन्ही हात खाली होते. आणि त्यांनीच सांगितलं होतं, कारण ह्या बौद्ध भिक्षूने त्याला सांगितलं होतं की तू जग जिंकल्यानंतरही तुला जिंकण्याची आशा राहील, मग काय जिंकते, कारण तृष्णा कधीही शमत नाही. तेच भगवान बुद्ध राहुलाला सांगतात की राज्य तर तुझ्याजवळ आहेच, कितीही संपत्ती दिली तरी ती नाश पावणार आहे आणि दुःख निर्माण करणार आहे. आणि म्हणून मी तुला माझ्या जवळची संपत्ती देतो. आणि तिथे त्यांना म्हणून पहिला सामनेर आहे. राहुल कोण आहेत, पहिले सामनेर आहेत. म्हणून आजही सामनेराची दीक्षा 7 वर्षाच्या अगोदर होत नाही, 7 वर्ष झाल्यानंतर होते. परंतु ही खबर शुद्धोधनापर्यंत जाते. शुद्धोधनाबरोबर जेव्हा ही खबर जाते, कारण राहुलाच्या अगोदर नंदही झालेले आहे, राहुलाच्या अगोदर नंदाची दीक्षा झालेली आहे. कारण नंद जेव्हा संघारामामध्ये जातात तेव्हा भगवान बुद्ध स्वतः त्याला विचारतात, कारण त्याच्या अगोदर
8 राजपुत्रांची दीक्षा घेतलेली असते, त्याच्यासोबत जे उपाली गेलेले असतात, जो न्हावी आहे अगोदर, आणि फक्त नंदच थांबलेले असतात. सिद्धोधन तोपर्यंत सुखी आहे की निदान नंद तरी आहे, परंतु संघारामामध्ये नंद अगोदर दीक्षा घेतात आणि नंतर राहुलाची होते आणि नंद भावना विवश होतात. सिद्धोधन आणि नंतर येतात तिथे आणि मग ते त्याला सांगतात की हे काय केलं, तू माझा वंशच उडवलास, माझ्या वंशाला कुणी नाहीये. आणि भगवान बुद्धाला मग ते एक आट घालतात तिथे की याच्यानंतर तुला जर दीक्षा द्यायची असेल तर विवाहित माणूस असेल तर त्याच्या पत्नीची परमिशन घ्यावी, आणि तो जर अज्ञानी असेल तर त्याच्या आई आणि वडिलाची परमिशन घ्यावी. म्हणून आजही आपल्या बौद्ध धर्मामध्ये दीक्षा आता तशी देत नाही. सामनेरही जर व्हायचं असेल तुम्हाला तर जर तुम्ही विवाहित असाल तर पत्नी आणि मुलांची परमिशन लागते, आणि अज्ञानी असाल तर आई आणि वडिलाची परमिशन असते. हे तेव्हापासून सुरू झालं. हो, घेतले मी त्याच्यावरती एखादं परमिशन हे आपण प्रवचनच देऊ त्याच्यावरती, कारण बऱ्याच लोकांच्या शंका आहेत. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की कशी लोक काढून घेतात. लोकांना उत्सुकता असते ना की हे भंतीजी बिना लग्नाचे की लग्नाचे, भानगड काय. बऱ्याच जण एक बाई आज्ञा म्हणजे अनाडी म्हणणारी, पण त्या आल्या माझ्यात, वंदन बिंदन केलं आणि भंतीजी एक विचारू, म्हटलं विचारा ना. कधी झाले म्हणे तुम्ही भंतीजी? आता 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाले, एवढ्या दिवस काय करत होते? म्हटलं नोकरी करत होतो. आता तिला विचारायचं तिथपर्यंतच, कुठे नोकरी करत? म्हणलं मुंबईला करत होतो. मुंबईला घर कुठे आहे? म्हटलं अमुक अमुक ठिकाण. घरी एकटेच होते का? म्हटलं नाही, बायकोन पोरं होते. तिला ते काढायचे. ते भंतीजी विवाहित आहेत की अविवाहित, याच्यावर आपण एखाद दिवशी प्रवचन देऊ. कारण काय होतं की आपल्या कल्पनाच वेगळ्या आहेत. आपण एकदा का भंतीजी झाला की आपल्या मनातली कल्पना अशी आहे की त्यांनी बायकोशी दुश्मनी करावी. अरे तिने परमिशन दिली म्हणून तुम्हाला भिक्षू मिळाला ना. जर यशोधरेने जाऊच दिलं नसतं तर सम्यक संबुद्ध झाले असते. रमाबाईंनी जर बाबासाहेबाला बॅरिस्टर झाल्या झाल्या अडवलं असतं, खूप झाला, आता मी उपाशी राहिले, आता मी नाही राहणार, मलाही बायासारखे गहिने दागिने पाहिजे, बाबासाहेब भेटले असते तुम्हाला. मग आजही आमचा हट्ट काय असतो असा? कारण काय होतं की आमच्यापर्यंत यायला म्हणून, कारण आमच्या ह्या व्याख्याच बदललेल्या आहेत. म्हणून आम्ही पौर्णिमा करतो, पौर्णिमेच्या अर्थ आम्हाला कळत नाहीत. कपिल वस्तूला गेले का गेले? बापाचं निमंत्रण होते, पण त्यांनाही ते दाखवायचं होतं की पुढेही जगाला दाखवायचं होतं की भिक्षू झाला म्हणजे. तुम्हाला विनयामध्ये सांगितलंय की जर समजा आता मी भिक्षू आहे आणि घरी जर माझा भाऊ किंवा माझी बायको किंवा कोणी आजारी असेल तर 7 दिवसाची परमिशन विनयामध्ये आहे. घरी जायची, 7 दिवस तुम्ही जाऊ शकता, त्यांच्यावाली सेवा चाकरी करू शकता, कारण हे विनयात आहे. परंतु आम्हाला ते विनय माहिती नाही, आणि म्हणून आम्ही पौर्णिमा करताना पौर्णिमेचे महत्व तिथे आहे. बुद्ध का गेले? बुद्धाला काही गरज नव्हती ना, सगळे अलिप्त झाले होते. ते दुःखही नाही सुखही नाही, म्हणजे यशोधरेविषयी आसक्ती नव्हती आणि नफरतही नव्हती ना, त्याच्या पलीकडे गेलेले होते ना. तरी पण ते गेले, कारण का त्यांना माहिती होते की सगळे संबुद्ध होणार नाहीत आणि याचं विडंबन. म्हणून बुद्ध धर्म तुम्हाला आचरणात आणताना खूप सोपा बी आहे आणि अवघडही आहे. भगवान बुद्ध चमत्कार करायला परवानगी देत नाहीत का? याच्याचमुळे, कारण भगवान बुद्धाच्या एका एका सिद्धीवरती पंथ निर्माण झाले. कारण भगवान बुद्धाला या पूर्ण सिद्धी होत्या, परंतु भगवान बुद्धांनी कुठल्याही भिक्षूला चमत्कार करायला परवानगी दिली नाही का? कारण लोक एवढे आपले बेकार आहेत तर ते प्रत्येक भिक्षूला म्हणतील कर, त्यांनी केली ना मग तूही कर. आणि बुद्धाला माहित होतं की सिद्धी प्राप्त करणं एवढं सोपं नाही. आता आपण म्हटलोच असतो ना, जर एखाद्या भिक्षूने काही चमत्कार करून दाखवला असता तर तुम्ही म्हटले असते, ओ भंतीजी तुमचं प्रवचन ठेवा बाजूला आणि ते करून दाखवा, म्हटले असते की नाही? कारण ते बुद्धाला माहिती होतं, कारण एवढं सोपं नाहीये ते. कारण भगवान बुद्धाच्या वेळेसही सगळे तारांत झालेत का? देवदत्ता सारखा नाही झाला. आणि म्हणून देवदत्ता रिद्धी सिद्धी होती, त्याला सिद्धी प्राप्त होता. अजाशत्रूला भेटाय करता तो दरवाजाच्या फटीतून आत गेला.
म्हणजे बारीक होऊन गेला. तेव्हा तर त्या अजातशत्रूला त्याच्या बुद्धत्व आहे असं त्याला वाटलं ना, तेव्हा तर तो त्याच्या बाजूने बुद्धावरती हत्ती सोडतोय. म्हणून सिद्धी प्राप्त असणारा माणूस, बुद्धाला ते माहित होतं की आमची लोक प्रत्येक भंतीजीला चमत्कार करायला लावतील, म्हणून त्यांनी सांगितलं. परंतु हा चमत्कार कोणी स्वीकारला? म्हणून ते हवेत हात घालायचं. म्हणून मागच्या प्रवचनात मी तुम्हाला सांगितलं होतं की माइंड रिडिंग ही छोटीशी विद्या आहे. नालंदा विश्वविद्यालयामध्ये खगोलशास्त्राबरोबर ह्या विद्या शिकवल्या जायच्या. 18 विषय शिकवल्या जायचे. परत तुमच्या माहिती करता सांगतो, हिंदू धर्मात जर तुम्ही गेले तर 18 पुराण आहेत, महाभारताचे 18 अध्याय आहेत, रामायणाचे 18 अध्याय आहेत, गीतेचेही 18 अध्याय. कुठून घेतले त्यांनी? या 18 विद्या नालंदामध्ये शिकवल्या जायच्या. म्हणून 3ऱ्या-4थ्या शतकात तुमचं त्रिपिटक समोर ठेवून हे सगळं लिहिल्या गेलं. ह्या गोष्टी आम्हाला जेव्हा समजतात तेव्हा आम्ही याच्या पाठवून. म्हणून फाल्गुन पौर्णिमेला ते का गेले तिथे हे आमच्या लक्षात आलं पाहिजे की त्यांना स्त्रीचं स्वाभिमान तिथे जागृत करायचा होता की मी जरी सम्यक संबुद्ध झाला पण यशोधरेचा स्वाभिमानाला मी कधी लात मारणार नाही, म्हणून ते गेले. हे कधी समजणार आहे मला? आमचं कुठलेही कोणी सांगत नाही. आम्ही भंतीजी काय सांगतो, फाल्गुन पौर्णिमेला गेले, अमुक अमुक झालं, नमो तसं, जसं होईल तसं, द्या दान, चला. कारण याच्यावरती ज्या कथा लिहिल्या गेल्या, कारण त्याची मग चिकित्सा तुम्हाला करता येत नाही. जेव्हा आम्ही आमची चिकित्सा करू, मी तुम्हाला डायजोनरचं उदाहरण का सांगितलं? कारण तो जग जिंकायला निघाला होता. त्याने एका शब्दात सांगितलं की जग जिंकणारा माणूस स्वतःला जिंकू शकत नाही. कारण जो स्वतःला जिंकणारा माणूस जगाला जिंकू शकतो. भगवान बुद्धाला म्हणून धम्माचा राजा म्हटलं, धम्मिक राजा म्हटलं ना भगवान बुद्धाला, कारण त्यांनी स्वतःला जिंकलं होतं आणि म्हणून जग जिंकायला ते निघाले. म्हणून ह्या फाल्गुन पौर्णिमेला जी राहुलाची दीक्षा झाली, नंदाची दीक्षा झाली, ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला सांगतात. पण कश्यप नावाचा जे हे होते त्या फाल्गुन पौर्णिमे, कारण ते अग्निपूजक होते. आज तुमच्यावरी जी होळी पेटवल्या जाते की नाही, होलिका दहन म्हणतात, ही कुठून आली? तर कश्यप, गया कश्यप, नदी कश्यप, हे कश्यप तुम्ही ऐकले कोण होते? हे अग्निपूजक होते. अग्निपूजक म्हणजे नेहमी होम पेटवून ठेवून त्या अग्नीची पूजा करायची. त्या अग्निपूजकाची होळी निर्माण केली. त्याच्यानंतर मग यांनी बऱ्याचशा कथा लिहिल्या त्याच्यावरती. आजही आपण जर ते मानायला गेलो तर होळीला पेटवल्या जातात. आता तुम्ही गावाकडे गेलात की नाही गेलात माहिती नाही, पण गावाकडं जर होळी पेटवली तर बोंब मारून एवढं घाण घाण बोलतात की विचारू. काय त्याचा अर्थ? एका मला वाटतं साळुंकेचं पुस्तक आहे, त्याच्यावरती त्यांनी त्या होलिकावरती एक ग्रंथ लिहिलेला आहे. आता मला त्याचं नाव आठवत नाही, पण तो चांगला लिहितात त्याच्यात की राक्षस म्हटले, हिरण्यकशिपूची ती बहीण आहे, त्याला राक्षस म्हटले. आणि मग तिथे ते म्हणतात की ब्राह्मणाचा जन्म तोंडातून झाला, क्षत्रियाचा बाहूतून, वैश्याचा मांडीतून आणि शूद्राचा पायातून. मग या राक्षसाचा जन्म कुठून झाला? आहे की नाही? म्हणजे भाकड कथा आणि ह्या कशा उघड करायच्या, तर त्याने राक्षस म्हटलं. बरं, त्या राक्षसाचा पोरगा प्रल्हाद आहे, तो कोणाला हे करतोय? विष्णूला. आणि मग या होलिकेला काय दिलंय? तर होलिकाला प्रसन्न कोण झालेला आहे? ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवाने तिला अशी चादर दिलेली आहे की ती जर ती चादर घेऊन अग्नीत जरी बसली तरी ती जळणार नाही. हे तिला वरदान आहे त्यांच्या कथेमध्ये. खोटं आहे ते सगळं, पण त्यांनी लिहिलेल्या कथा सांगतो तुम्हाला. आणि बरं, त्या कथा लिहिल्या तर त्यांना कथाही परफेक्ट नाही लिहिता आल्या. बाबासाहेब रिडल्स त्याच्यावरतीच लिहितात. बाबासाहेबांनी रिडल्स इन हिंदुजम कशावर लिहिलंय? त्यांच्या ग्रंथावरतीच लिहिलंय ना. त्याच्या एका एका ग्रंथाच्या सुक्तामध्ये याच्यामध्ये जाऊन सांगितलं की हे कसं आहे म्हणून. तसंच आहे, त्यांनी होलिका निर्माण तर केली, पण होलिकाला कोण? ब्रह्मदेवाचं चादर दिली. मग ती काय काय करते की हा प्रल्हाद कोणाचा भक्त असतो? विष्णूचा. हा राक्षस. आणि म्हणून बापाला त्या प्रल्हादाला मारायचं असतंय, म्हणून त्यांचा ग्रंथ सांगतो की ती मांडीवर घेऊन बसते त्याला, कारण ही जळणार नाही ना. कथा त्यांची आहे, पुढे नंतर त्याच्यातलं संशोधन सांगतो तुम्हाला. काय सांगितलं? मांडीवर घेऊन कशा करता बसते? प्रल्हादाला माराय.
परंतु विष्णू तिची चादर ओढून घेतो, प्रल्हाद वाचतो हीच मरते. ही त्यांची कथा. साळुंखे याच्यावरती संशोधन करून लिहितात की प्रल्हाद हा त्यांच्या नादी लागला होता, म्हणजे व्यसनी झाला होता. आणि आत्या, कारण कुठलीही आत्या आपल्या भाच्याला मारणार नाही, ही त्याला समजावायला जाते तिकडे. परंतु तो विष्णूचा अवतार जो नरसिंह म्हटलंय ना, नरसिंह अवतार, नरसिंह पुराण आहे एक, त्या नरसिंह पुराणामध्ये कुठेही होलिका नाही. तुम्ही जर वाचलं ना ते नरसिंह पुराण, त्याच्यामध्ये होलिका नावाचं पात्रच नाही. हे नंतर त्यांनी ऍड केलं, कारण यांना ह्या कथा रचायच्या असतात. तुम्ही दशरथ जातकात गेलं, रामायण कशावरती निर्माण झालं माहितीये का? दशरथ जातक आहे. आणि दशरथ जातकामध्ये सीता रामाची बहीण आहे, कारण त्यावेळेस बहीण भावाचे लग्न व्हायचे. नंतर यांनी 4थ्या शतकात ते रामायण लिहिलं. मग यांनी 4थ्या शतकात रामायण का लिहिलं आणि ती बायको का बनवली? कारण तोपर्यंत बहिणीचे अपहरण व्हायचे. कृष्णाने सुभद्रा विदर्भातून पळवून नेली ना, शिवाच्या बाहेर गेली की ती त्याची बायको, शिवापर्यंतच पाठलाग करायचे ना ते. मग त्यांना वाटलं जशी रावणानं जर सीता शिवाच्या बाहेर नेली तर राम कशाला तिच्या पाठीमागे जाईल, मग याला बायको बनवा, म्हणजे हा तिच्या पाठीमागे. म्हणून त्यांच्या रामायणामध्ये दशरथ जातकामध्ये बहीण असणारी सीता, रामायणामध्ये रामाची बायको. तशी होलिका तिथे साळुंखे लिहितात की ही तिथे त्या प्रल्हादाला समजावायला जाते की यांच्या बरोबर राहण्यात काही अर्थ नाहीये. हे तुझ्या बापाचं राज्य बळकावण्याकरता तुला नादी लावलं, तुला वेशनी बनवलं. आणि तिथे होलिकेचा खून होतो. हा दारू पिऊन पडलेला असतो. साळुंखे लिहितात, त्या पुस्तकाचं नाव मला आठवत नाही, परंतु तो दारू पिऊन पडलेला असतो. तिथे होलिकेला मारल्या जातं, तिच्यावर अत्याचार केला जातो आणि तिला जाळून टाकल्या जातं. म्हणून आज तुम्ही जे रंगपंचमी म्हणता ना, त्याला त्यांच्या याच्यामध्ये धुरळा म्हणतात. काय म्हणतात? धुरळा. धुरळा म्हणजे चिखल माती यांनी खेळली. तर साळुंखे लिहितात की दुसऱ्या दिवशी जेव्हा हिरण्यकशिपूला माहिती होतं, तेव्हा त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन त्यांना गटारात बुडू बुडू मारल्या जातं, म्हणून तो धुरळा. म्हणून ह्या होळीच्या दिवशी ज्या होळिकेला मारल्या जातं, तिला जाळल्या जातं आणि एका क्रूरतेवरती ते सण साजरा करतात, ही होलिका. ते लिहितात की राक्षस म्हणजे रक्षक, राक्षस म्हणजे रक्षक ही बहुजनाची जात होती. आणि म्हणून बहुजन, आणि म्हणून बाबासाहेबही तेव्हा म्हणतात की ह्या भारताचा इतिहास दुसरं तिसरं काही नसून वैदिक आणि बौद्ध धर्म यांच्यामधला संघर्ष आहे. हेच संघर्ष आहे. म्हणून तिथेही म्हणतात की यांना भाकड कथाही बरोबर लिहिता आल्या, हे लूप पॉइंट सोडलेत ना त्यांनी. आणि म्हणून तिथे, कारण तो प्रल्हाद नंतर आल्यानंतर, प्रल्हादाचा पोरगा कोण आहे? विरोचन. तुम्हाला याच्यापर्यंत हिस्ट्री माहित असेल. प्रल्हादाचा पोरगा आहे विरोचन, विरोचनाचा पोरगा आहे बळी, बळीचे नंतर मग बाणासूर, नरकासुरी आहे. मग जर ही प्रथा आहे अशी, तर राजा बाजही म्हणतात की नाही आमच्या, तुम्ही गावाकडे जर गेलात तर इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य आजपर्यंत म्हणतात. आणि म्हणून ह्या ज्या कथा लिहिलेल्या आहेत, म्हणून पौर्णिमेचे महत्व आम्हाला वैज्ञानिक दृष्टीने कळले पाहिजे की भगवान बुद्धांनी ह्या पौर्णिमेच्या दिवशी दिलेले उपदेश आम्हाला जशाला तसे लागू पडतात. आजही मी तुम्हाला फाल्गुन पौर्णिमा जशी समजावता आली त्या पद्धतीने समजावली. तुम्ही वैज्ञानिक व्हाल, तुम्ही त्यानुसार आचरण कराल आणि बाबासाहेबाच्या संकल्पनेतले बुद्ध आहात तर बुद्ध दिसाल, अशी आशा व्यक्त करून आजची धम्मदेशना इथेच थांबतो. हा